अहो ऐका की, हे साडी किती रुपयाची असेल सांगा की. 2000 रुपये. अय्यो, पण तुम्हाला कसं काय माहित? माझ्या पॉकेटातले 2000 रुपये गायब आहेत. किती मोठे मोठे स्वप्न बघितलं होतं, हे करू ते करू, पण तुझ्यासोबत लग्न करून तिळभर सुद्धा फायदा झाला नाही. कसं फायदा झाला नाही? काय फायदा झालाय? माझ्या नावचं 5 किलो राशन मिळतंय की. कसं गिळताय भात गटागट. होय ग, तुझ्या मदतीसाठी मी अजून एक बायको करून आणू का? गप मेल्या तुझ्याने एकीची हाऊस होय ना, आणि चालला दुसरी आणाय थोबाड बघ आरशात. होय ग, तुझ्या मदतीसाठी. त्या जुदाई पिक्चर मधल्या श्रीदेवी सारखं मी पण माझ्या नवऱ्याला 2 करोड मध्ये विकाव म्हणालो, पण ह्याला घेतय कोण? वक्त्या तोंडाचं. 20 रुपये मध्ये पण तुला कोण घेणार नाही. घेतलं तर बी आणून सोडल वापस. कडाय घरी इकडे कुठं चालली आहेस का? लगेच इकून येतीस का काय म्हणाव? आता तर सकाळी तिने लवकर उठायचं, मुलांचे डबे करायचे, नवऱ्याला काय हवं नको तेही बघायचं, घरातल्या सर्वांची मनधरणी करायची. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिनं फक्त कामच करायचं. तरी लोक म्हणतात बाईला काय काम असतं. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या रंगपंचमीला माझ्यासोबत रंग खेळणार काय? मी तुझ्या आयुष्यासोबत खेळले. हे रंग काय चीज आहे? तुम्हाला नाश्त्याला मध आणि चपाती देऊ का? नको. मधमाशांच्या तोंडातून आलेलं असते आणि ती तोंडातून आलेली वस्तू नाही ना. मग अंड देऊ का? म्हणताय वागल कोणच्या पोराचा चोरला? शाना दिसतोय की बाबा, म्हणशील तसाच. म्हणजे मी आणलाय की जत्रत्न, काय बी घ्या दारू. भाई व्हाट्सएप यूज करते हो? नहीं, कबूतर पाले में है. होय हो? तुमची शाळेत गर्लफ्रेंड होती का? माझी हा? नाही हो. खोटं नका बोलू, मला माहिती होती म्हणून. काय बोलती? हा, एक होती बर का. मग तुम्ही बोलायचं का तिला? एवढं नव्हतं, थोडं थोडं बोलत होतो. खोटं नका बोलू, खरं खरं सांगा. बोलत होतो. मग माझ्या संगच बोलाय काय? मर्यादेचा गोळा उठतो. आपको खाने में सबसे ज्यादा क्या पसंद है? समोसा। मैं आपके समोसे का आलू बन सकता हूँ? पर मैं तो आलू फेंक देती हूँ। खोट्या कधी बोलणार नाही, खरं कधी सांगणार नाही. माई नवरा तुझा थोरे, पण तुझ्या जीवाला घोरे. माई खरंय की खोटं आहे? आई सारखी सासू आणि सासू सारखा नवरा भेटलाय माई तुला. लग्नाआधी तू बारीक होती माई, पण आता बिजू घातलेली खारीक झाली. खरंय की खोटं आहे? तुझा नवरा तुला शॉपिंगला नेतो, पण त्याचं पाय चेपायची म्हणलं की तुला बोर होतो माई. खरंय की खोटं आहे? परमेश्वराने जे सांगितलं तेच मी तुला सांगणार माई, मनचं काही बोलणार नाही. तू तुझ्या नवऱ्याचे पैसे चोरते माई, आणि पकडले गेल्यावर खोटं खोटं रडते माई. खरंय की खोटं आहे? तुझा नवरा कर्तव्यदक्ष आहे माई, पण तुझं त्याच्यावर फार बारीक लक्ष आहे माई. खरंय की खोटं आहे? तू फार पापे केली माई आतापर्यंत. एक 11,000ची दक्षिणा या QR कोडवर टाक माई. अजून एक पाप करू नको माई. नवऱ्याचा पिन माहिती म्हणून नवऱ्याच्या अकाउंटवरून नको माई, स्वतःच्या अकाउंटवरून मार माई. बाबा, मी माझं लाटणं मध्ये विसरले, आलेच तुम्हाला दक्षिणा घेऊन. कोणतीही मुलगी काम नसताना तुला बोलता कामा नये. तिला म्हणायचं, बाई मला बायको आहे, तू तिकडं उलट. कोण म्हणतं नवऱ्याचं बायकोवर प्रेम नसतं? नवऱ्याला बायको आवडत नाही. नवऱ्याला तर लय बायको आवडते, पण दुसऱ्याची. गाडी चालवताना जर तुमच्या समोर तुमचा भाऊ आणि तुमचा नवरा आला तर आधी काय माराल? बोला बाई. नवरा. नवरा का माराल? सर, कारण भाऊ म्हणजे माझं रक्ताचं नातं, माझं कन्फर्म नातं आहे. ते मी त्याला नाही मारू शकत. मला नवराच मारावा लागेल. त्यापेक्षा ब्रेक मारा, ते जास्त सोपं आहे. अगं बाई, गाडी चालव. देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा कुठे फिरायला गेली होतीस? तुम्हाला शोधत होते, तुम्ही पण नव्हतात रांगेत. कळतंय का केव्हापासून काळजी करते ते? एक तर रविवारी सकाळी लवकर उठवलंच मला. एका शब्दाने बोलली नाहीस की आज सुट्टी आहे. मी पण मूर्खासारखा तयार झालो. झालात ना तयार? मग आता चटकन बाजारात जा आणि मटण घेऊन या. हा, असा मटण आणायला जाऊ? मटण आणायला तूही जाऊ शकतेस. गेले असते, पण तो मटणवाला आहे ना, तो तुम्हाला चांगला ओळखतो. आणि अगं, लव्ह मॅरेज म्हणजे काय? स्वतःच्या मर्जीने ओळखीच्या लोकांच्या घरातली भांडी घासणे म्हणजे लव्ह मॅरेज.
चपाती देवा संपली. कस काय संपली? काल साडी घ्यायसाठी पैसे कसे संपले होते तशी चपाती पण संपली. अहो ऐका ना, माझं ना तुमच्याकडे एक काम आहे. होऊन जाईल, पण त्यासाठी 1000 रुपये लागतील. हो देते की. हो, पण काम काय? मला 5000 पाहिजे. चपात्या करायला बाई विचारली तर 5000 रुपये महिना म्हणली. मी तर दिवसभर सगळी कामं करते घरातले, तरी म्हणलं मी कमी शिकलेले असताना मला वाजत गाजत का बरं आणली ह्यांनी, म्हणजे ह्यांना काम करायला बाई मिळत नव्हती. जाय बरं पटकन 1 ग्लास पाणी आण, लई तहान लागली. अहो रात्री मी तुमच्या नावच्या की नाही पालक पनीर, गुलाबजाम, पुऱ्या, आलूची भाजी करते. हा कर ऐकूनच मी तोंडाला पाणी आलं. आलं ना मग पियातीच. हो. हा हो तुम्हाला एक विचारू? हो कॅमेऱ्यावर आता 100 वर्ष झाला असणार की, मग 1000 वर्ष पाठीमाग देवाचा फोटो कोणी काढला? अहो एकटीच निसाल्या काय झाली काय महालक्ष्मीची तयारी? काची तयारी हो, आमचं तर हे गुडळ काहीच कामाचं नाही, एकटीच करत बसलो. आणि मग ती छोटी मॅडम जाऊ बाई थोडासा ताप आला म्हणा काय बाहेरी पळाली. अहो मला 2दा हार्ट अटॅक आला, सकाळी 8ला हार्ट अटॅक आला तर रात्री भांडे घासलो मी. सासू काय करणार काय ग? सासू इथलं काम आहे इथं ठेवणार, काम चोर आहे ते काय करत. ते जावं लागलं ना काय ग माय लक्ष्मीचं राहावं करावं, इथे एकटीच्या होती काय? आहे बाई इथं कोणाला चिंता आहे, इथं मी नोकरानी आहे ना, मला एक ना 10 हात एकटीला सगळं करायला. तिला काय लागले बाई, जाऊन तिथं आयश करत बसली तापीचं निमित्त लावून, मी काय निमित्त लावू. तो नवरा काय म्हणणार काय ग? माय यायनं तर की नाही मायच निसतं आहे की नाही, माय बस म्हणली बसायचं, उठ म्हणलं उठायची. मज काय माझी कोणाला परवा. माय कशी करणार आहेस ग लक्ष्मीचं एकटीच? मयाने बी काय करू ना, उगा कन्या फळ पुंजतो आणि 4 उंडे करतो त्याच्या तोंडावर हाणतो. ते देरानं तरी बायकोला काही म्हणावं की जरा. माय ते कसं म्हणले का मी बायकोचा लाड करणार, धक्का लागू दे ना बायकोला, आमचंच आहे नसते येड. लग्नाच्या आधी मला तुम्ही कसं काय सांगलं की एवढे गरीब आहात तुम्ही? तुला लग्नाच्या आधीच म्हणलं होतं की तू याशिवाय माझ्या जीवनामध्ये काहीच नाही म्हणून. काय माणूस आहे का माय हे? लग्नाच्या नालाय का, तुला शाळेत यायला उशीर का झाला? हो मॅडम, आमच्या पप्पांची आणि मम्मीची लई मोठी भांडणं लागलेली. त्यांची भांडणं लागलेली, पण तुला काय यायला उशीर झाला? माझं एक चप्पल मम्मीच्या हातात आणि एक चप्पल पप्पांच्या हातात होतं. मग तू एक चप्पल का घालून आलायस? मम्मीच्या हातातलं चप्पल पाक तुटलंय. बरोबर चल. कमी ठेवायचा नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हारबारा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणतात की. या घराचा 7-12 माझ्या नावावर आताच सांगतोय मी. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. माझ्या घरात आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. कमी ठेवायचा. आला कसा होता पेपर? सोपा होता, पहिलाच प्रश्न होता हिम्मत कशाला म्हणतात, संदर्भासह स्पष्टीकरण द्या. मग तू काय केलं? काही नाही, सर्व पेजेस रिकामे सोडले आणि शेवटच्या पेजवर लिहिलं हिम्मत असेल तर पास करून दाखव आणि त्याच्या खाली लिहिलं याला हिम्मत म्हणतात.